नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काही प्रेक्षकांनी आग्रह केला म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. 23 मार्च रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं आणि त्याच्यामध्ये कोविड-19 सारखी परिस्थिती येऊ शकते त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची एक अपेक्षा व्यक्त केली आणि या संदर्भाने काही जणांनी विनंती केली म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे. एका बाजूला तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असेल की खूप मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोल कसं मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही म्हणून पेट्रोल पंपांवरती नागरिकांनी रांगा लावल्या आणि मग लक्षात आलं की या सगळ्याची गरज नाहीये, त्याचा पुरवठा ठीकठाक चालू आहे. अशीच हवाई जी आहे ती गॅस पुरवठ्याबाबत सुद्धा केली गेली. गॅस पुरवठ्याबाबतच्या हवाईमध्ये थोडंफार पुष्टी मिळाली ती हॉटेलवाले किंवा जे कमर्शियल यूजसाठी गॅस वापरतात त्यांचा सप्लाय सध्या बंद झालेल्यामुळे त्याला थोडाफार पुष्टी मिळाली असेल आणि लोक संभ्रमात पडले. तर या संदर्भातली वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की होर्मुझच्या आखातामध्ये जे युद्ध चालू आहे तिथून जहाज बाहेर पडणं कठीण झालेलं आहे. या आखातामधून संपूर्ण जगाला जो काही तेलाचा पुरवठा होतो आणि गॅसचा पुरवठा होतो हा साधारणपणे 20% आसपास आहे. तेव्हा जगामध्ये जर 100 समजा किलो एखादी वस्तू अवेलेबल असेल आणि त्याच्यातले 20 किलो आता मिळणार नाही अशी परिस्थिती झाली तर एक तुटवडा निश्चित निर्माण होतो आणि तिची टंचाई असते. ती टंचाई आपल्याला दुसरीकडून कुठून तरी भरून काढायची असते आणि ही भरून काढण्यात असताना थोडीफार तारांबळ ही प्रत्येक देशाची होते आहे, तशीच ती भारताची सुद्धा होते आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते की आपले मंत्री याबाबतचे हरदीप पुरी यांनी काही जी पावलं उचलली त्याच्यामध्ये अगदी काही वर्षांपर्यंत भारत आपल्या तेल आणि गॅस ह्या नैसर्गिक वायू ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये त्याच्या पुरवठ्यासाठी केवळ 6 ते 7 देशांवर अवलंबून होता. पण आता हरदीपजींनी ही यादी ही जवळजवळ 27 देश त्याच्यात नावं आलेली आहेत आणि 27 देशांकडून भारत या वस्तूंचा पुरवठा घेत आहे. तेव्हा तो पाया किती व्यापक झालेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे प्रत्येक देशाची तारांबळ तर उडालेली आहे. 80% सगळ्यांना भागवून घ्यायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी भारताला खूप नवे प्रयत्न करावे लागले नाहीत, कारण आपले करार जे आहेत ते ह्या 27 देशांसोबत झालेले असल्यामुळे एक त्याला विस्तृत पाया मिळालेला आहे. ते प्रयत्न नव्याने करावे लागले नाहीत. असं जरी असलं तरी देखील नैसर्गिक वायूबाबत मात्र ही परिस्थिती तशी तेवढी नाही. कारण कतार हा एकच देश असा होता की ज्याच्याकडून भारत आपला 40% पुरवठा घेत होता. म्हणजे आपली जी काही निकड आहे त्यातली 40% निकड कतार हा एक देश आपल्याला देत होता. आणि आता परिस्थिती काय आहे ती एकदा परत बघू आपण. ही आखाती देशांमधला म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तेलाच्या बाबतीत आपल्याला विशेष काही अडचण येईल असं दिसत नाही, कारण अन्य देश आहेत. म्हणजे तेलाचा भाव मोजायला तुम्ही तयार असाल तर तेल निदान उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे. गॅस बाबतची परिस्थिती काय आहे ती महत्वाची आहे. ह्या संपूर्ण आखाती देशामध्ये इराणनी जे हल्ले चढवले किंवा इस्रायलनी इराणच्या तेलाच्या उत्पादनांवरती जे काही हल्ले चढवले त्याच्यामधून कारखाने बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामधला आपल्यासाठी काळजीचा कारखाना तो अर्थातच कतारचा आहे आणि तो गॅस पुरवठ्याबाबतचा आहे. कतारनी आपण ही फॅसिलिटी जी आस्थापन आहे हे बंद करत आहोत हे अगदी युद्धाच्या पहिल्या काही दिवसामध्येच घोषित केलं. तज्ञ लोकांचं म्हणणं असं आहे की जिथे जिथे असे हल्ले झाले आणि ही आस्थापनं बंद करावी लागलेली आहेत, काही ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, त्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे सगळं होत असताना
ते पुरवठा जो बंद झाला, ह्या कंपन्यांना तो पुरवठा पूर्ववत आणण्यासाठी, सुरळीत करण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागतो. आणि हा काळ कदाचित कतार आणि अन्य देशांसाठी मोठा असेल, दीर्घ असेल. म्हणजेच जर का नजीकच्या भविष्याकडे आपण नजर टाकली तर गॅसचा पुरवठा हा पुढच्या काळामध्ये कमीत कमी 6 ते 8 महिने होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. तेलाबाबतही म्हणजे आखाती देशामधून येणारा हा जो पुरवठा आहे त्याच्यावरती निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नैसर्गिक वायूच्या बाबतीमध्ये एक जर का आखाती देश सोडले तर दुसरे देश आहेत ते कझाकस्तान वगैरे आहेत. पण ह्या देशांशी भारतात आणण्याचे मार्ग सध्या उपलब्ध नाहीयेत, कारण त्याच्यासाठी आपण जो एक TAPI टापी म्हणून प्रकल्प प्रपोज केलेला होता तुर्कमेनिस्तान मधून आणण्यासाठी, तिथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी त्या काळामध्ये सहयोग दिला नाही आणि तिथे सुरक्षेचे प्रश्न इतके गंभीर आहेत की हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे दुसरीकडून गॅस आणणं हा जो प्रकार आहे त्याच्यावरती मर्यादा आहेत. भारतामध्ये सुद्धा नैसर्गिक वायू मिळतो, परंतु त्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. म्हणजे आपण देशांतर्गत 40% उत्पादन, आपली जी निकड आहे त्यातले 40% निकड ही देशांतर्गत उत्पादनातून भागू शकते, पण उरलेल्या 60% नैसर्गिक वायूसाठी आपण इतर देशांवरती अवलंबून आहोत. आणि हे असल्यामुळेच पंतप्रधानांनी संसदेमध्ये जे भाषण केलं ते ह्या पार्श्वभूमीवरती त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. पंतप्रधान जेव्हा म्हणतात की, म्हणजे त्यांनी अगदी ते शब्द वापरले नसतील, परंतु कोविड सारखी परिस्थिती येऊ शकते याचा अर्थ असा आहे की तुमच्या तेलाच्या वापरावरती आणि नैसर्गिक वायूच्या वापरावरती काही बंधनं येणार आहेत. त्यातला नैसर्गिक वायू जो आहे तो केवळ घरगुती कारणांसाठी वापरला जात नाही, तर तो इंडस्ट्रियल यूज साठी सुद्धा असतो. त्यामुळे वायू वापरणारे, गॅस वापरणारे जे कारखाने आहेत ते सुद्धा आपल्याला सुरळीत ठेवायचे असतील चालू, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणजेच एक वेळ कदाचित अशी येऊ शकते की नागरिकांना घरगुती वापरासाठी म्हणून जो गॅस दिला जातो त्याच्यावरती काही बंधनं येऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला महिन्यातून एक गॅस मिळेल, एक सिलेंडर मिळेल, किंवा जो काही असेल तो 1-1.5 महिन्यातून एक सिलेंडर मिळेल, अशी जी एक परिस्थिती होती ती असेल. किंवा तुमच्या रोजच्या येण्या जाण्यासाठी सुद्धा गॅस वापरला जातो, आपण CNG म्हणतो. CNG मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातो पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बंधनं पाळावी लागतील. तेव्हा ही जी बंधनं आहेत, ही बंधनं, कारण दीर्घ मुदतीसाठी हा पुरवठा जो आहे तो विस्कळीत राहणार आहे, तो खंडित होईल असं नाहीये. त्याच्यामध्ये टंचाई जरूर होऊ शकते, तुटवडा होऊ शकतो, आणि थोडीफार आपल्याला पैशांची झीज सुद्धा. आजच्या घडीला असं सांगितलं जातं की जो डिफरन्स आलेला आहे तेलाच्या भावामुळे, त्या डिफरन्स मधला बराचसा भाग हा सरकारने स्वतः सोसायचं ठरलेला आहे, आणि तो खूप मोठा भार मोदी सरकारला सोसावा लागतो आहे. याचा परिणाम कदाचित आपल्या आर्थिक विकासाचा दर आहे त्याच्यावर सुद्धा होईल. केवळ भारत देश हा त्याच्यामधून भरडून निघेल असं नाहीये, उरलेल्या देशांचं सुद्धा भवितव्य हे तसंच आहे. तुम्ही जर का रेट्स काढले तर बऱ्याच देशांमध्ये तेलाचे दर ऑलरेडी वाढवले गेलेले आहेत. आपल्याकडे अजूनही त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये किमान. हा व्हिडिओ जो बनवते आहे तो तुम्हाला उगाच पोकळ आश्वासन देऊन आश्वस्त राहा, काही नाही, केंद्र सरकार सगळं करतंय, अशी खोटी आशा दाखवण्यात अर्थ नाही. केंद्र सरकार त्याच्या हातामध्ये आहे ते सगळं करतं. सगळ्या स्टेप्स जरी झाल्या तरी देखील मुळात जिथे तुटवडा असतो त्यावेळेला तुम्हाला नागरिकांना सुद्धा पुढे येऊन सहकार्य देण्याची गरज असते. हे जे एक दिलानी एकजुटाने काम करणं जे आहे ते आपण कोविडच्या वेळेला दाखवून दिलं. ती एक राष्ट्रीय आपदा होती आणि त्यावेळी संपूर्ण समाजाने, सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य दिलेलं होतं. तेव्हा असंच सहकार्य पुढच्या काळामध्ये आपल्याला द्यावं लागणार आहे. कारण अगदी गृहीत धरा उद्यापासून
होर्मुझचा मार्ग जरी खुला झाला तरी देखील ते जे कारखाने बंद पडलेले आहेत त्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी निश्चित काही कालावधी जावा लागणार आहे आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला काही बंधनं येणार आहेत हे गृहीत धरायला पाहिजे. आणि असं असल्यामुळे जे म्हणजे ते जे खोटं आशादायी चित्र सुद्धा डोळ्यासमोर असू नये आणि एकदम टोकाचं काहीतरी लोकांनी आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे अशी अवस्था नाहीये. कारण मला एक खात्री आहे, मी काल एक बातमी बघितली आणि माझा खूप आशा माझ्या उंचावल्या. एक साधस खेडं आहे, त्या खेड्यामध्ये जितकी काही कुटुंब आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतला. तो जो फोटो दिलेला होता त्याच्यामध्ये जास्त करून महिला दिसत होत्या मला आणि त्या सगळ्यांनी असं जाहीर केलं की आम्ही आता गॅस वापरणं थांबवतो आहोत. आमचा घरगुती वापरासाठी उज्ज्वला योजनेमार्फत खेड्योपाडी गॅस पोहोचलाय आपल्याला माहिती आहे. तर आमच्या हातामध्ये काय आहे, आम्ही खेड्यामध्ये राहतो, आम्ही इथे जो काही लाकूड फाटा आम्हाला उपलब्ध आहे किंवा शेणाच्या गोवऱ्या आहेत ह्या सगळ्याचा वापर करून आमचं जेवण आम्ही परत बनवू. जोवर देशावरती संकट आहे तोपर्यंत आम्ही गॅस वापरणार नाही असा रिझॉल्व हा त्या गावकऱ्यांनी केलेला आहे. आणि त्याची बातमी आलेली बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला की कशा प्रकारे नागरिक आपल्या हातामध्ये काय आहे आणि आपण काय करू शकतो ह्याचं सामान्यातला सामान्य मनुष्य जेव्हा उदाहरण घालून देतो तेव्हा तुमचं आणि माझं भवितव्य जे आहे ते अत्यंत आशादायी आहे आणि उज्ज्वल सुद्धा आहे याची मला खात्री पटली. 5 दिवस म्हणजे मी स्वतः प्रवासात असल्यामुळे या विषयावरती अगोदर व्हिडिओ केलेला नव्हता, पण ती जी गावची बातमी आली त्यातून मला खरोखरच चित्र खूप आशादायी आहे असं दिसलं की जेव्हा देश संकटात असतो, राष्ट्र संकटात असतं त्यावेळेला आपण आपले सगळे हेवे दावे, वैयक्तिक स्वार्थ, पक्ष माझा पुढे जायला पाहिजे, लोकशाही खड्ड्यात गेली तरी चालेल अशा पद्धतीची विचार करणारे जे नीच मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या आहारी न जाता ही जनता आपलं कर्तव्य काय ते ओळखते आणि त्यानुसार सरकारला सहकार्य करायला तयार होते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच मोदींची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे, त्यांचं सामर्थ्य आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला साधारणपणे वस्तुस्थितीचा अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.